महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं ही बातमी समोर येत आहे। नेमका हा अपघात झाला कसा, या अपघाताच्या पाठीमागे काय कारण आहे, नेटकर यांचं काय मत आहे, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्पष्ट आणि थेट बोलणारे अजितदादा पवार यांचं नेतृत्व महाराष्ट्राला महत्त्वाचं होतं आणि अशा काळामध्ये अजितदादा पवार यांचं अपघातामध्ये, विमान अपघातामध्ये निधन होणं ही खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक बातमी आहे आणि अत्यंत सर्वांनाच धक्का लावून गेली आणि चटका लावून गेलेली बातमी आहे। 22 जुलै 1959 ला जन्मलेले खरं तर अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पष्ट आणि थेट बोलणारे नेते म्हणून आपण त्यांची गणना करत होतो। महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, यासारख्या नेत्यासह आता आपण पाहतोय की अजितदादा पवार यांचं निधन झालंय। खरं तर हे नेते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती लॉंग अशी खेळी करणारे नेते होते किंवा त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा महाराष्ट्राला होत्या आणि अशातच विलासराव देशमुख यांनाही जावं लागलं। त्यानंतर आपण पाहतोय गोपीनाथराव मुंडे यांना देखील जावं लागलं आणि आज आपण पाहतोय धक्कादायक म्हणजे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे आणि इथे अजितदादा पवार यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे। दिल्लीमध्ये आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा एखादा खमक्या नेता असावा असं नेहमीच मराठी माणसाला वाटत असते। शरद पवार साहेबांचं आता वय झालेलं आहे आणि अशा काळामध्ये दिल्लीत कोणतरी खमक्या नेता असला पाहिजे असं आपल्याला वाटत असताना दादाकडे सर्वजण आशेनं पाहत होते आणि अशा काळामध्ये खरं तर बहुजनांच्या मधून आलेलं नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारं नेतृत्व म्हणून आपण दादाकडे बघत असतो। आता दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी स्पष्ट, थेट आणि खमक्या नेता आता खरं तर आपल्याला आता राहिलेले नाहीत असं आपल्याला दिसून येत आहे। दादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे, मराठी माणसाचं मोठं नुकसान आहे। एक राजकारण आपण जर बघितलं ते बाजूला ठेवलं तर दादांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येते की दादा थेट आणि स्पष्ट बोलणारे वक्ते होते। अनेक वेळा दादाच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ देखील माजलेली होती, जिकडे तिकडे दादावर टीका देखील झालेली होती। परंतु त्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर दादाची जी भूमिका होती ती थेट होती, ते आतून जी होती ती बाहेरून होती। अनेक राजकारणी कपटी कारस्थानी असतात, परंतु दादाकडे मात्र असं काही नव्हतं। दादाला जे वाटायचं ते स्पष्ट बोलायचे, त्यामुळे दादाच्या स्पष्ट वक्तेपणामुळे अनेकांच्या खरं तर दादा एक एकमेव राजकारणी असे अलीकडच्या काळामध्ये होते की ते सर्वांनाच दादा सर्वांचे आवडते राजकारणी होते आणि अशा काळात दादाचं जाणं म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला खमक्या नेता जाणं आणि दिल्लीमध्ये येत्या काळामध्ये नेतृत्व दादा करतील असं आपल्याला वाटत असताना दादाचं जाणं हे अत्यंत धक्कादायक आहे। खरं तर कार्यकर्ता जपणारा नेता आपण पाहतोय की स्टेजवरून दादा बोलत असताना अतिशय कार्यकर्त्याच्या मनाला, कार्यकर्त्यांच्या भावना ते जाणून घेत होते। एखाद्या कार्यकर्त्यानं मध्येच भाषण सुरू असताना मध्ये जर बोलला तर त्या कार्यकर्त्याला गप्प न करता त्याची दखल घेऊन चल तुला काय म्हणायचे सांग आणि कार्यकर्ता पब्लिक मधून दादाला बोलायचा आणि दादा त्याचं उत्तर द्यायचे, अतिशय विनोदी शैलीत ते उत्तर द्यायचे। अलीकडे विनोदी नेते हरवत चाललेले आहेत। अलीकडे खरं तर राजकारणातला विनोदच गायब झालेला आहे। एक काळ असा होता की राजकारणामध्ये विनोद मोठ्या प्रमाणामध्ये करायचे, टीका टिप्पणी करायचे आणि ते विनोदानं करायचे, त्यातून लोकांना खरं तर हसवत असतानाच गांभीर्य देखील, त्या घटनेचं गांभीर्य आणि भान देखील नेते आणून देत होते। त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं मागच्या फळीमध्ये खरं तर प्रके अत्रे असतील किंवा अलीकडे आपण पाहिले विलासराव देशमुख असतील आणि त्या सोबतच प्रमोदजी महाजन असतील, असे अनेक नेते होते की जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विनोदी शैलीमध्ये आपली मतं व्यक्त करायचे। विलासरावजी देशमुख देखील अशाच पद्धतीने आपलं भाषण करायचे आणि अलीकडे दादा खरं तर तशा पद्धतीने भाषण करत होते। अनेक वेळा पब्लिक मधल्या कार्यकर्त्याला उत्तर दादा स्टेजवरून द्यायचे आणि तेही विनोदी शैलीत द्यायचे। त्यामुळे दादाच्या बोलण्याचा अनेक विपर्यास बऱ्याच वेळा माध्यमांमध्ये होत असला तरी दादा स्पष्ट आणि थेट बोलणारे होते, हे आपल्याला नाकारता येत नाही। सुप्रियाताई सुळे असतील, शरद पवार असतील, खरं तर यांच्या ह्या कुटुंबियांना हा धक्का आहे, त्यातून सावरणं मोठं अवघड काम आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। परंतु दादाचं जाणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार वेदनादायी असणार आहे, कारण महाराष्ट्रातून खमक्या नेता दिल्लीमध्ये असणं हे प्रत्येकाला वाटत होतं। राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा विभाजन झालं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा फुटी दादा बंड करून बाहेर पडले तरीही काका आणि पुतण्यामध्ये जो काही दुरावा निर्माण झाला होता तो राजकीय होता, मनाने मात्र एकत्रच होते असं आपण अनेक वेळा या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं आहे। परंतु दादाचं असं जाणं आणि ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला फार धक्का देणार असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपण असं म्हणतो की मनानं निर्मळ असणारा नेता, एखाद्या नेत्याचं उपमुख्यमंत्र्याचं
मीडियाचं असं जाणं हे धक्कादायक असतं, परंतु नेटकऱ्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चा आहे की हा अपघात झाला कसा, नेमकं दादाचं निधन झालं कसं, आणि एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणू की जी व्यक्ती महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री आहे आणि अशा व्यक्तीचं विमान कोसळतेच कसं, अशा अनेक शंका देखील सोशल मीडियामध्ये लोक विचारत आहेत. ते आपल्याला सायंकाळपर्यंत अनेक बातम्या येतील, त्यातून पुढे काही शोधही आपल्या समोर येतील, परंतु आज घडीला मात्र दादाचं निधन झालं हे आपल्याला दुःख अंतकरणानं मान्यच करावं लागेल. याच्या पाठीमागे नेमकं काय कारण होतं, हा अपघात झाला कसा, या संदर्भात लवकरच आपल्या समोर माहिती येणार आहे. धन्यवाद.